नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी या विषयाचा तास घेत आहोत. तर पाठीमागील तासाला आपण मुलाखत हे प्रकरण सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये मुलाखतीचं स्वरूप, मुलाखतीचा हेतू आणि मुलाखत कशी घ्यावी याच्यातील हा भाग आपण पाहिलेला आहे. तर आजच्या तासाला आपण मुलाखत कशी घ्यावी याच्यातील मुलाखतीचा जो मध्य आहे तिथून पुढचा भाग घेणार आहोत. तर पाठीमागील तासाला आपण मुलाखतीची सुरुवात कशी असावी व त्याची तयारी कशी करावी हा भाग पाहिलेला आहे. त्यानंतर मुलाखतीचा मध्य जो आहे तो कसा असला पाहिजे याच्यातील काही भाग बघितलेला आहे. तर बघूया आज पुढचा भाग म्हणजे मुलाखतीचा मध्य. म्हणजे ज्याप्रमाणे सूर्यकिरणं एखाद्या फुलावरती पडतात आणि त्या फुलाची एक एक पाकळी उजळून निघते, त्या पद्धतीनं या मुलाखतीचा मध्य आपला असणं गरजेचं आहे. या मुलाखतीच्या मध्यामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनाविषयीच्या सर्व पाकळ्या, सर्व अनुभव, सर्व गतका हा एका एका कडीतून आपण उकलणं आवश्यक आहे. म्हणजे त्याच्या जीवनरूपी फुलाची एक एक पाकळी आपण या मुलाखतीच्या मध्यामध्ये उलगडणं गरजेचं आहे. त्याच्यावरती प्रकाशझोत टाकणं आवश्यक आहे. ज्याचा हा मुलाखतीचा मध्य निश्चितच कौतुकास्पद आणि मुलाखतीला यश मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. म्हणजे या मुलाखतीतील एक एक जो धागा आहे तो आपण गुंफणं गरजेचं आहे. त्या एक एक धाग्याची जी लय आहे, त्या एक एक धाग्याची जी अदाकारी आहे, त्या एक एक धाग्याचा जो स्नेहबंध आहे तो आपण या मुलाखतीच्या मध्यामध्ये उलगडणं आवश्यक आहे. म्हणजे दिमाखदार ही संवादमाला या मध्यातून उलगडणं गरजेचं आहे. जे मुलाखत म्हणजे एक प्रकारचा संवाद आहे, तो त्या विषयाला अनुसरून विचारांची देवघेव आहे. म्हणून हा एक एक धागा आपण अत्यंत सावकाश, संथ गतीनं आणि त्या एक एक अनुभवांना त्या ठिकाणी शेअर करणं किंवा त्या ठिकाणी मांडणं आवश्यक असतं. जे मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्वाचे जे विविध पैलू आहेत ते आपण या मध्यामध्ये उलगडणं आवश्यक आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण, त्या व्यक्तिमत्वाला मिळालेली प्रेरणा, त्याच्यासाठी केलेले त्यानं कष्ट, जिद्द, चिकाटी आणि आज हे यश त्यानं जे संपादन केलेलं आहे त्याच्या पाठीमागची गमक काय आहेत, जो अदृश्य असा पैलू आहे त्याच्या जीवनाचा, तर तो या मुलाखतीच्या मध्यातून उलगडणं आवश्यक असतं. मात्र मूळ विषयाचा संदर्भ सुटता कामा नये याचंही भान आपण टाकलं पाहिजे. नाहीतर मुलाखत घेण्याच्या ओघामध्ये आपण इतकं लांब जातो किंवा इतकं विषयांतर होतं की त्या ठिकाणी मुलाखतीचे संदर्भ बदलतात आणि मुलाखतीचा हेतू, उद्देश असेल, तसंच मुलाखतीचा जो विषय आहे, जे काही उद्दिष्ट आहे, ती सुद्धा बाजूला राहू शकतात. म्हणून आपण या ठिकाणी काळजीपूर्वक मुलाखतीचे संदर्भ न बदलता मुलाखतीचा मध्य साधणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने मुलाखती रंजकदार होणं आवश्यक आहे. जे जमलेल्या प्रेक्षकांना, त्या जमलेल्या लोकांना किंवा मुलाखतदात्यांना, मुलाखत कर्त्याला त्या ठिकाणी आनंददायी पद्धतीने त्या मुलाखतीचं प्रसारण होणं, ते मुलाखतीचं सादरीकरण होणं हे महत्त्वाचं असतं. म्हणून रंजकदार पद्धतीनं मुलाखतीचा मध्य हा मुलाखतकर्त्यानं साधणं आवश्यक आहे. लोकांना कंटाळवाणं वाटू नये, उलट त्याच्यातून प्रेरणा मिळेल. लोकांना त्या व्यक्तीचे जीवन अनुभव, त्या व्यक्तीचा जो गतकाळ आहे, त्या व्यक्तीचं जो ध्येयवाद आहे आणि त्या ध्येयाच्या दिशेनं त्यानं जी पावलं टाकलेली आहेत त्याच्यातील एक एक कडी, त्याच्यातील एक एक पाऊल, त्याच्यातील एक एक वाट आपण या मुलाखतीच्या मध्यातून उलगडणं आवश्यक असतं. म्हणजेच या ठिकाणी मुलाखतदात्याचं व्यक्तिमत्व, त्याचं कार्यकर्तृत्व याचा जो आलेख आहे तो अत्यंत सावकाश पद्धतीनं उलगडणं आवश्यक असतं. हाच मुलाखतीचा मध्य योग्य साधला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीने मुलाखत जी आहे ती हळूहळू सर्वोच्च बिंदूकडं अग्रेसर होत गेली पाहिजे. जो मुलाखतीचा आलेख आहे तो वर असा जाणं आवश्यक आहे. सामान्याकडून विशिष्टाकडं असं आपण म्हणतो. जी अशी
उद्दिष्ट त्या ठिकाणी मुलाखतीचे असणं आवश्यक आहे. एक सामान्य व्यक्ती ते सर्वोच्च यशाचं शिखर गाठलेली व्यक्ती जी आज तुमच्यासमोर उभी आहे, जी आज तुमच्यासमोर बोलते आहे, संवाद साधते आहे, जे हा जो त्याच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख आहे, त्या आलेखाचा सर्वोच्च बिंदू या मुलाखतीच्या मध्यातून लोकांसमोर उलगडणं आवश्यक आहे. त्यालाच मुलाखतीचा एक आकर्षक मध्य असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. त्या व्यक्तिमत्वाचे पैलू तसंच विषय, विचारधारेचे सर्व कंगोरे या मध्यामध्ये उलगडणं आवश्यक आहे. म्हणजे काही राहता कामा नये याचं भान आपण या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. त्या विषयाचे, त्याच्या जीवनाचे वेगवेगळे जे कंगोरे आहेत ते अत्यंत सावकाशपणे, अत्यंत स्नेहपूर्वक त्या ठिकाणी उलगडण्याची आवश्यकता असते. जे असा मध्य त्या मुलाखतीचा योग्य आहे असं आपणाला म्हणता येईल. त्याच पद्धतीने बोलताना किंवा मुलाखत देताना त्या मुलाखत दात्याला जास्त वेळ मिळेल याचं आपण भान राखणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा मुलाखत करता जास्त बोलतो, अधिक प्रश्न विचारतो. जास्त न होता मुलाखत दाता जो आहे तर त्याला अधिक बोलतं होईल याचं भान आपण राखणं आवश्यक आहे. तर असा हा मुलाखतीचा मध्य किंवा त्याच्यातील हे पथ्य आपण लक्षात ठेवण्याची नितांत गरज आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणणं गरजेचं आहे. तसंच प्रश्नांची जी गुंफण आहे ती अत्यंत अचूकतेने आणि कुशलपणे करणं आवश्यक आहे. प्रश्न अनेक असतात, मात्र त्या प्रश्नांचा क्रम, एका पाठोपाठ जे बाकीचे प्रश्न विचारायचे आहे त्याची जी गुंफण आहे ती सुद्धा योग्य पद्धतीची असणं गरजेचं आहे. नाहीतर एक प्रश्न एका टोकाचा आणि दुसरा प्रश्न दुसऱ्या टोकाचा जास्त असता कामा नये. कालच तुम्हाला म्हटलं, का कमळावरी भ्रमर, पाय ठेविती हळवार, उचंबळेल केशर या शंका, असं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्या पद्धतीनं या मुलाखतदात्यानं मुलाखतकर्त्याकडून त्या भुंग्याप्रमाणे ती माहिती मिळवणं, त्याला ती माहिती सांगण्यासाठी, त्याला बोलतं करण्यासाठी प्रवृत्त करणं आवश्यक आहे. म्हणून ही जी प्रश्नांचा क्रम आहे, प्रश्नांची मालिका आहे, ती सुद्धा विचारपूर्वक आपण या मुलाखतीच्या मध्यामध्ये विचारणं गरजेचं आहे. तरच तो मुलाखतीचा मध्य यशस्वी होऊ शकतो आणि निश्चितच ती मुलाखत यशाच्या शिखराकडे जाऊ शकते. त्याच पद्धतीने विषयाशी थेट संबंधित असे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. मग कुठला विषय आहे, ते मुलाखत घेण्याचे उद्देश काय आहेत याचं भान राखून आपण ते प्रश्न विचारणं आवश्यक आहे. म्हणजे विषयांतर जर होत असेल, जर त्या ठिकाणी विषय वेगळाच निघत असेल, विषयाला कलाटणी भेटत असेल तर ती मुलाखत यशस्वी होणार नाही. म्हणून विषयाचं भान लक्षात ठेवून मुलाखतीचा मध्य साधणं आवश्यक असतं. त्याच पद्धतीने या मुलाखतीच्या माध्यमातून मुलाखतीतील सर्वात जास्त महत्त्वाची बाब कुठली असेल तर ती म्हणजे योग्य टप्प्याद्वारे किंवा योग्य अशा त्या माहितीच्या प्रसारणाद्वारे लोकांना प्रेरणा मिळाली पाहिजे. असा मुलाखतीचा मध्य आपण साधण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा घटक आहे मुलाखत कशी घ्यावी याच्यातील तिसरा घटक, तो म्हणजे मुलाखतीचा समारोप किंवा मुलाखतीचा शेवट. जसं आपण सुरुवातीला पाहिलं, मुलाखतीची सुरुवात ही जशी गोड होणं आवश्यक आहे, त्या पद्धतीनं मुलाखतीचा जो समारोप आहे, शेवट आहे, तर तो सुद्धा एकदम आकर्षक आणि चांगल्या पद्धतीचा गोड होण्याची आवश्यकता असते. इतका वेळ अगदी छान जमून आलं होतं आणि त्याचं सगळं सार या मुलाखतीच्या समारोपामध्ये येणंही आवश्यक आहे. जे कुठंतरी आपण थांबणं आवश्यक आहे, कुठंतरी वेळेचं बंधन आहे, कुठंतरी त्या विषयाला थांबवणं आवश्यक आहे, त्या विषयाला पूर्णविराम देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी या मुलाखतीच्या मधील समारोप हा अत्यंत महत्त्वाचा असतो. हा समारोप आकर्षक, योग्य शब्दात आणि संपूर्ण मुलाखतीचा सार त्याच्यामध्ये अंतर्भूत होईल असा समारोप करणं किंवा असा त्या मुलाखतीचा शेवट करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. म्हणजेच एकूण मुलाखतकाराने आपले संपूर्ण भाषिक कौशल्य पणाला लावायचे असते. श्रोतांना अरे रे फारच लवकर संपली मुलाखत असं वाटायला लावणारा समारोप करायचा असतो. जे लोकांनाही त्या ठिकाणी वेळ कसा गेला, मुलाखत कशी संपली हे सुद्धा या ठिकाणी लक्षात आलं नाही पाहिजे की ती मुलाखत चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे.
आणि केव्हा या मुलाखतीचा समारोपाकडे आपण आलो, आता मुलाखतीचा शेवट होणार आहे याचं भान सुद्धा लोकांना राहता कामा नये. अशी ही संबंध मुलाखत असली पाहिजे आणि त्याचा समारोप सुद्धा त्याच पद्धतीनं आकर्षक होण्याची आवश्यकता आहे. समारोप करताना मुलाखतकाराने या टप्प्यावर स्वतःसाठी थोडासा वेळ घेतला तरी चालेल. प्रश्नाऐवजी परिणामकारक असं ते प्रभावी निवेदनही त्याच्याकडून करणं अधिक महत्त्वाचं असतं. जे समारोपामध्ये निश्चितच प्रश्न या ठिकाणी विचारणं टाळावं किंवा एखाद दुसरा प्रश्न असू शकतो त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी मुलाखत घेणाऱ्यानं त्या ठिकाणी आपलं निवेदन अत्यंत आकर्षक करणं गरजेचं असतं. थोडासा त्यानं या मुलाखतीच्या समारोपामध्ये स्वतःसाठी किंवा बोलण्यासाठी आणि एकंदरीत मुलाखतीवर संबंध किंवा समग्र समारोपात्मक चर्चा करण्याची त्या ठिकाणी गरज असते. म्हणून मुलाखतीचा समारोप हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं होणं हे मुलाखतदात्याच्या त्या निवेदनावरती अवलंबून असतं असं आपल्याला म्हणता येईल. मुलाखत योग्य वेळी योग्य ठिकाणी संपवणंही आवश्यक असतं. त्याच्यासाठी वेळेचं भान तसंच श्रोत्यांचाही विचार करणं आवश्यक आहे. नाहीतर वेळ मिळालाय, लोक आहेत पाहायला, बोलायला, ऐकायला, मग किती वेळ मुलाखत चालली असं चालणार नाही. कारण वेळात वेळ काढून लोक आलेली असतात. त्यांना या ठिकाणी निश्चितच आपण प्रेरणा देणं आवश्यक असतं, ना की त्यांना उदास करायचं नाही. म्हणून या ठिकाणी प्रेक्षकांचाही विचार करून आपण समारोप योग्य पद्धतीचा योग्य वेळेमध्ये करणं आवश्यक असतं. त्याच पद्धतीने अनपेक्षितपणे मुलाखत ही संपवणं गरजेचं असतं. कारण वेळ झालेला असतो, लोकांना जायचं असतं आणि विषयावरती सुद्धा त्या ठिकाणी समग्र चर्चा झालेली असते. म्हणून कुठंतरी थांबावं लागतं, थांबण्याची आवश्यकता असते. म्हणून या ठिकाणी मुलाखतीचा समारोप सुद्धा आपण करणं आणि तो अत्यंत प्रभावीपणे परिणामकारक आणि श्रोत्यांना प्रेरणादायी ठरेल असा तो समारोप आपण करणं आवश्यक असतं. निश्चितच अजून मुलाखत त्या ठिकाणी लोकांना हवीशी वाटत असते. आणखीन ते प्रश्न, ती चर्चा लोकांना ऐकावीशी वाटत असते. परंतु कुठेतरी थांबण्याची आवश्यकता असते. ही बाब आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. ती अपूर्वच आणि अर्धवट राहिली असंही होता कामा नये. जे प्रेक्षकांना त्या मुलाखतीच्या माध्यमातून त्या विषयाचं, त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं समग्र ज्ञान मिळालं याचं समाधान वाटेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मुलाखतीचा समारोप किंवा त्याची ओझरता दृष्टिक्षेप, त्याच्यावरती ओझरती समीक्षा आपण या समारोपामध्ये करणं आवश्यक असतं. पुन्हा कधी हा विषय वैखरीचा यज्ञ होणार असेल तर यायचेच, म्हणजे असंही प्रेक्षकांना वाटेल असा तो समारोप केला पाहिजे. बाबा खरंच आणखीन या विषयावरती आपल्याला ऐकायचं आहे, आणखीन मार्गदर्शन मिळवायचं आहे, आणखीन या व्यक्तीला आपल्याला भेटायचं आहे, त्याच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे, ज्या बाबी आहेत किंवा याची जी हुरहुर आहे किंवा असा संकेत त्या प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण होईल असा तो मुलाखतीचा समारोप आपण करण्याची आवश्यकता आहे. त्यालाच मुलाखतीचा खरा समारोप असं म्हणता येईल किंवा त्या ठिकाणी मुलाखत यशस्वी झाली असंही म्हणता येईल. त्याच पद्धतीने त्या विचारातून श्रोते बाहेर पडले पाहिजेत असा तो मुलाखतीचा समारोप साधणं गरजेचं आहे. जे श्रोत्यांना त्या विषयाकडून थोडंसं बाजूला करणं आपल्याला गरजेचं आहे. तसा तो आकर्षक समारोप आपल्याला साधता येणं गरजेचं आहे. त्या श्रोत्यांच्या मनाला हुरहुर लागली पाहिजे. खरंच आपल्याला खूप चांगली माहिती मिळाली, खरंच आजच्या संवादातून, आपल्या मुलाखतीतून आपल्याला समाधान मिळालं, हा विचार त्यांच्या मनामध्ये बिंबणं आणि तो कायमस्वरूपी राहणं आवश्यक आहे. आणि पुढच्या मुलाखतीची त्यांनी वाट पाहिली पाहिजे. पुढं त्या विषयावरती आणखीन त्यांना ऐकण्यासाठी प्रेरणा मिळाली पाहिजे असा तो मुलाखतीचा समारोप आपण चांगल्या पद्धतीनं करण्याची आवश्यकता आहे. त्याच पद्धतीने मुलाखत यशस्वी झाली, श्रोत्यापर्यंत पोचली याचं समाधान हे मुलाखतदात्याला आणि मुलाखतकर्त्यालाही होणं गरजेचं आहे. तेव्हा म्हणूया आपण त्या मुलाखतीचा समारोप अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं झालेला आहे आणि ती मुलाखत यशस्वी झालेली आहे असं आपल्याला ठामपणे सांगता येईल. म्हणजे या पद्धतीने मुलाखतीचा समारोप आपण करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा घटक आहे तो म्हणजे नोकरीसाठी किंवा प्रवेशासाठी मुलाखत. आता आपण पाहतो तुम्ही 12वीला आहात किंवा 12वी नंतर, ग्रॅज्युएशन नंतर किंवा जे काही तुम्ही शैक्षणिक व्यावसायिक अहर्ता किंवा शिक्षण घेता त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतीला जावं लागतं, नोकरी मिळवावी लागते.
मग त्या ठिकाणी त्या मुलाखती घेतल्या जातात. केवळ आपली शैक्षणिक गुणवत्ता किंवा डॉक्युमेंट्स जे आपली प्रमाणपत्र आहेत त्याच्यावरती आपली नियुक्ती होत नाही. त्याच्या जोडीला आपल्याला ती व्यक्ती, त्या ज्या व्यक्ती असतात त्या जाणून घेत असतात. आपला स्वभाव कसा आहे, आपलं विषय ज्ञान कसं आहे, आपण बोलतोत कसं, आपली देहबोली, आपली भाषाशैली, आपलं जे राहणीमान आहे किंवा आपल्या मनातील जे काही विचार आहेत, या सर्व गोष्टी या मुलाखतीच्या माध्यमातून त्याची चाचपणी ते करत असतात. म्हणून नोकरीसाठी किंवा प्रवेशासाठी मुलाखती या घेतल्या जातात आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा ती काळाची गरज आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर नोकरीसाठी एखाद्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सुद्धा अलीकडे ह्या मुलाखती चालू झालेल्या आहेत. पाहतो आपण कुठलीही पोस्ट असू द्या किंवा कुठल्याही फॅकंट जागा असू द्या, जाहिरात निघते त्यावेळेस आपण अर्ज करतो आणि आपल्याला त्या अर्जाची छाननी केल्यानंतर मुलाखतीला बोलवलं जातं. त्यावेळेस आपण व्यवस्थित मुलाखतीची तयारी करून मुलाखतीला जात असतो आणि त्या ठिकाणी आपली ते विषय ज्ञान, आपलं व्यक्तिमत्व पाहिलं जातं आणि नंतर आपलं सिलेक्शन केलं जातं. जे या नोकरीसाठी मुलाखती घेतल्या जातात त्याच पद्धतीने विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सुद्धा मुलाखती घेतल्या जातात. कारण तो अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण असतो. तो अभ्यासक्रम त्या व्यक्तीला पेलेल का, तो अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती, तो कॅन्डिडेट इलिजिबल आहे का, पात्र आहे का, त्याची आवड त्या विषयाशी निगडीत आहे का, तसं त्याला तो अभ्यासक्रम झेपेल का, त्याला त्याच्यातील जे पूर्वज्ञान काय आहे याची प्राथमिक माहिती अशा मुलाखतीतून घेतली जाते. त्याची आवड निवड, त्याला तो वेळ देऊ शकेल का, त्याची आर्थिक कुवत त्या शिक्षणक्रमाला पेलण्याची किंवा त्याची संशोधन वृत्ती असेल किंवा त्याचं पूर्वज्ञान असेल किंवा त्या विषयाविषयी असणारी त्याची जागृती म्हणूया, त्या विषयातील प्रत्येक बारीक सारीक जे पैलू आहे त्याच्याविषयी त्याला किती माहिती आहे, अशा वेगवेगळ्या बाबींची चाचपणी या प्रवेशासाठीच्या मुलाखतीमध्ये घेतली जाते. तर उदाहरणच सांगायचं झालं तर MPhil असू द्यात किंवा PhD असू द्यात, असे जे काही संशोधनाचे शिक्षणक्रम आहेत तर त्याच्यामध्ये विद्यापीठाच्या माध्यमातून मुलाखती घेतल्या जातात आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून त्या व्यक्तीची पात्रता पाहिली जाते आणि मगच त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन केलं जातं. म्हणून आपल्याला म्हणता येईल नोकरीसाठी असू द्या किंवा शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी किंवा ॲडमिशनसाठी म्हणतो आपण त्याला, तर या मुलाखती घेतल्या जातातच. जे या ठिकाणी त्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता, ज्ञानाची पातळी चाचपून पाहिली जाते. मुलाखतीच्या द्वारे त्याची सर्व लेखाजोखा या ठिकाणी नोंद केला जातो आणि त्यावरून त्याला प्रवेश मिळतो किंवा त्यावरून त्याला नोकरीच्या संधी दिल्या जातात. त्याच पद्धतीने त्याची बौद्धिक, तांत्रिक हुशारी, निर्णय क्षमता, भाषेवरील प्रभुत्व, तसं त्याचे आत येणे, बसणे, उठणे, बोलणं, त्याच्यातील नम्रता असेल किंवा त्याच्यातील धाडस असेल, स्पष्ट वक्तेपणा असेल, त्याचं विषय ज्ञान असेल, त्याची सामाजिक सांस्कृतिक बांधिलकी, त्याविषयीचं ज्ञान किंवा त्याविषयी असणारी त्याची जाण किंवा त्याच्याविषयी त्याला काय करायचं आहे, समाजाविषयी त्याचं काही ऋणानुबंध आहेत का, अशा सगळ्या बाबीवरती चर्चा या मुलाखतीच्या माध्यमातून होत असते. म्हणून या ठिकाणी नोकरीसाठी आणि प्रवेशासाठी मुलाखती घेतल्या जातात. त्याचा पोशाख सुद्धा म्हटलेला आहे, म्हणजे तो राहतोय कसा. आपण म्हणतो साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं या ठिकाणी असणं गरजेचं आहे, जे प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या अंतर्गत आणि बाह्य गुणांची चाचपणी या मुलाखतीद्वारे केली जाते. फक्त शैक्षणिक गुणवत्ता असून चालत नाही, फक्त आउट ऑफ मार्क मिळालेले आहेत म्हणूनही चालत नाही, तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू या मुलाखतीतून पाहिले जातात आणि नंतरच त्या व्यक्तीची निश्चिती किंवा त्या व्यक्तीचं सिलेक्शन म्हणूया किंवा त्या व्यक्तीची निवड केली जाते. तसंच आपण जी काय आपली अपेक्षित उद्दिष्ट आहे ती कितपत गाठू शकतो ते त्या मुलाखतीतून समोर आणलं जातं किंवा तसे प्रश्न विचारले जातात. तसंच गटकार्य, गटनेतृत्व करण्याचं कौशल्य आपल्यामध्ये आहे का, जे काही सामाजिक बांधिलकी आहे, समूहामध्ये काम करण्याची जी क्षमता आहे, कौशल्य आहेत ते आपल्यामध्ये आहेत का, याची चाचपणी अशा मुलाखतीतून केली जाते. कारण संशोधन असेल त्या ठिकाणी समूहाचं कार्य असतं. आपण नोकरी करतोय तिथं सुद्धा मॉब असतो, अनेक लोक असतात,
त्या लोकांमध्ये मिळून मिसळून आपल्याला काम करता आलं पाहिजे, त्या लोकांशी संवाद साधता आलं पाहिजे, त्या लोकांशी आपले विचार, आपले जे काही आचार आहेत, आपल्या भावना आहेत किंवा आपली जी मतं आहेत ती त्यांना मांडता आली पाहिजेत, त्यांच्याशी ती शेअर करता आली पाहिजे, त्यांचे आपल्याला ऐकता आलं पाहिजे, त्यांच्यातही आपल्याला एक सामूहिक बांधिलकी म्हणून, एक कुटुंब म्हणून वावरता आलं पाहिजे. म्हणजे अशा ज्या काही विविध क्षमता आहेत त्या क्षमतांची चाचपणी या मुलाखतीच्याद्वारे केली जाते. ज्याला आपण टीम वर्क म्हणतो, तर त्या टीम वर्काशी निगडीत आपलं व्यक्तिमत्व आहे का? आपण टीम वर्कमधील एक किंवा त्या मॉबमधील, त्या कुटुंबामधील एक भाग होऊ शकतो का? सर्वांना समजून घेऊ शकतो का? आपल्याला तो विषय पेलू शकतो का? आपण ते कार्य हाती घेऊ शकतो का? किंवा कितपत त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो? अशा विविध प्रश्नांची म्हणूया किंवा अशा विविध पैलूंची चाचपणी या मुलाखतीद्वारे केली जाते. म्हणून या ठिकाणी आपण मुलाखती देणं किंवा मुलाखती घेतल्या जातात, मुलाखतीची तयारी करणं आवश्यक असतं. म्हणजे इतरांचे जे विचार आहेत, भावना आहेत, सूचना आहेत, त्याचा तुम्ही किती आदर करू शकतात, त्यांना किती तुम्ही मान देऊ शकता, याची सुद्धा चाचपणी या मुलाखतीद्वारे केली जाते. जे केवळ माझंच खरं किंवा केवळ मी म्हणेल तेच पूर्व दिशा, म्हणजे असंही चालणार नाही. जे ठीक आहे, योग्य निर्णय असेल तर किंवा त्या निर्णयामध्ये, त्या विषयामध्ये म्हणूया काही तथ्य असेल तर ठीक आहे, परंतु एखादा पैलू चुकीचा असेल आणि मी म्हणतो तेच खरं, म्हणजे असंही चालणार नाही. जे कोण सामाजिक बांधिलकी, ऋणानुबंध किंवा सामूहिक कार्य करण्याच्या ज्या क्षमता आहेत, या सर्व गोष्टी या मुलाखतीच्याद्वारे पाहिल्या जातात. म्हणून मुलाखती ज्या आहेत त्या नोकरीसाठी आणि प्रवेशासाठी आज निश्चित केलेल्या आहेत किंवा त्याच्यातूनच आपल्याला जावं लागतं असं म्हणता येईल. तसंच उमेदवार बाह्य गोष्टीपेक्षा आतून कसा आहे हे या मुलाखतीतून जाणून घेतलं जातं. नुसतेच डिग्र्या आहेत किंवा नुसतेच चांगली गुणवत्ता आहे आपल्याकडं, नुसताच राहतोय चांगला, परंतु अंतर्गत गुणवत्ता कशी आहे, तो बोलतोय कसा, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याच्या आवडी निवडी, त्याची सामाजिक, सांस्कृतिक किंवा देशाप्रती असणारी बांधिलकी, त्याचा प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा किंवा लोकांशी मिळून मिसळून वागण्याची क्षमता, त्याची जशा ज्या काय अंतर्गत क्षमता आहेत किंवा अंतर्गत व्यक्तिमत्वाचे जे विविध पैलू आहेत त्याची चाचपणी या मुलाखतीद्वारे केली जाते. आपणाला म्हणता येईल नोकरीसाठी आणि प्रवेशासाठी मुलाखती घेतल्या जातात, तर हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे मित्रांनो, तो म्हणजे मुलाखत घेताना हे नक्की करावे. आपण ज्या व्यक्तीची मुलाखत घेतोय, मुलाखत दात्याला आपण बोलवलेलं आहे, त्याला प्रश्न विचारतोय, त्याची मुलाखत घेतोय आपण, तर त्यावेळेस आपण नेमकं काय केलं पाहिजे, तर त्याच्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे मुलाखत घेणाऱ्याने आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून प्रश्न विचारावेत. मुलाखत देणाऱ्याला जशा काही मर्यादा असतात तशा मुलाखत घेणाऱ्यालाही मर्यादा असतात. मी मुलाखत घेतोय आणि काही विचारतोय असं चालणार नाही. म्हणजे जे काही संकेत आहेत मुलाखत देण्याचे, मुलाखत घेण्याचे, वैयक्तिक सामाजिक संकेत, त्या नियमांचं पालन आपण केलं पाहिजे. म्हणजे त्यांना आपल्या मर्यादा जाणून घेतल्या पाहिजेत. आपण काय प्रश्न विचारायचे, त्या प्रश्नांचा क्रम कसा असला पाहिजे, काही विचारता कामा नये. मोजके प्रश्न किंवा त्या व्यक्तीला फार प्रश्न विचारून भांडावूनही सोडायचं नाही, उगाच त्याला अवघडल्यासारखं वाटू नये, असे ते प्रश्न किंवा अशी ती मुलाखत असली पाहिजे. म्हणून मुलाखत घेताना आपण स्वतःच्या मर्यादाची जाणीव सुद्धा ठेवणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने प्रश्नांची उत्तरे देण्याची किंवा न देण्याचे स्वातंत्र्य हे मुलाखत दात्याचं अबाधित राखलं पाहिजे. आपण जे प्रश्न विचारतो त्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या मुलाखत दात्यानं द्यावीच असा आग्रह कदापि असता कामा नये. काही प्रश्न जे असतात त्याची उत्तरं तो सर्वांसमोर देऊ शकत नाही, त्याचे काही खाजगी जीवन असतं, काही खाजगी गोष्टी असतात, तेही त्यानं शेअर करावे असं त्याच्यावरती बर्डन आणता कामा नये. म्हणून हे सुद्धा पथ्य आपण मुलाखत घेताना पाळणं गरजेचं आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे मुलाखत घेताना हे नक्की करावे. त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य, त्याचं वैयक्तिक मत हे अबाधित राहील अशी ती मुलाखत असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने मुलाखतीचे सादरीकरण ओघवते, श्रवणीय आणि उत्स्फूर्त असावे. जे सहज ती मुलाखत पुढं मार्गक्रमण झाली पाहिजे. एका प्रश्नातून त्या व्यक्तीच्या जीवनाची एक कडी
एक एक पैलू त्या श्रोत्यासमोर उलगडत जावेत अशी ती मुलाखत असली पाहिजे. म्हणजेच या मुलाखतीमध्ये ओघवतेपणा असावा, प्रवाहीपणा असावा, तसंच श्रवणीयता असली पाहिजे. ज्या व्यक्ती किंवा जी व्यक्ती ती सांगते, आपण जे विचारतोय ते श्रवणीय असलं पाहिजे. लोकांना ऐकायला गोड वाटेल, लोकांना ती माहिती ऐकायला खूप बरं वाटेल, प्रेरणा मिळेल, अशी ती श्रवणीयता त्या मुलाखतीमध्ये असली पाहिजे. तसंच मुलाखती उत्स्फूर्त असली पाहिजे. उत्स्फूर्त म्हणजे काय? स्वयंप्रेरणा त्याच्यामध्ये असावी. मग आपण प्रश्न विचारतोय आणि बळच ती उत्तरं देते आणि लोक बळच ते ऐकतात. म्हणजे कुठल्याही प्रकारे कृत्रिमता त्याच्यामध्ये येता कामा नये. डोक्यावरती ओझं ठेवलंय असं जर मुलाखत होत असेल तर त्याचा अर्थ नाही किंवा त्याला अर्थ नाही, त्याला मुलाखत म्हणता येणार नाही. उत्स्फूर्तता असली पाहिजे त्याच्यामध्ये. जे मुलाखत दात्यानं उत्स्फूर्ततेने उत्तरं दिली पाहिजेत आणि मुलाखत कर्त्यानं सुद्धा उत्स्फूर्तपणे त्या मुलाखतीतील प्रश्न विचारणं आवश्यक आहे आणि श्रोत्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे आनंदाने ती मुलाखत श्रवण केली पाहिजे, वाचली पाहिजे, पाहिली पाहिजे, ऐकली पाहिजे. म्हणजे अशी एकंदरीत उत्स्फूर्तता त्या मुलाखतीमध्ये असण्याची आवश्यकता आहे. त्याच पद्धतीने मुलाखती दरम्यान औपचारिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण केलं पाहिजे. जे एक प्रकारची औपचारिकता सुद्धा त्या मुलाखतीमध्ये असण्याची आवश्यकता आहे. वेळेचं बंधन, प्रश्नांची क्रमवारी, प्रश्नांची संख्या, त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य किंवा श्रोत्यांचा विचार, वेळेचं बंधन, विषयाची जी काही मर्यादा आहे, जशा औपचारिक गोष्टीचं सुद्धा पालन या मुलाखतीच्या द्वारे किंवा मुलाखती दरम्यान होणं गरजेचं आहे. याचंही पथ्य आपण पाळलं पाहिजे. लोक जमलेत म्हणून किती वेळ मुलाखत चालली याला अर्थ नाही, किंवा लोक ऐकायला आहेत म्हणून कुठेही विषयांतर झालंय चालणार नाही, किंवा मुलाखत द्यायला व्यक्ती सापडलेली आहे म्हणून काही विचारत गेला असंही चालणार नाही. जे अशी जी पथ्य आहेत ती पाळूनच आपण मुलाखत परिपूर्ण करणं आवश्यक आहे. जी काय अनौपचारिकता आहे, मुलाखतीतील औपचारिकता आहे, ती सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जे सकारात्मक वातावरण त्या मुलाखतीतून निर्माण झालं पाहिजे हे मुलाखतीमध्ये आवश्यक पथ्य आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तसंच हो नाही, माहीत नाही, नंतर सांगेन अशी उत्तरं येतील असे प्रश्न आपण टाळले पाहिजे. जे हो नाही असे जे काही शाब्दिक किंवा कमी शब्दाची उत्तरं येणारे प्रश्न आपण विचारता कामा नये. मग तुम्हाला हे आवडते का? हो किंवा नाही. तुम्हाला मग ह्यांनी प्रेरणा दिली किंवा हो किंवा नाही. तुम्ही फार त्यावेळेस कष्ट घेतलं असेल, हो किंवा नाही. अशी जी काही त्याची हो नाही उत्तरं आहेत किंवा नकारात्मक उत्तरं असतात, तर असे प्रश्न आपण निश्चितच टाळणं आवश्यक आहे. किंवा नंतर सांगेन, मी विचार करून सांगेन, अशी जी काही प्रश्नांची उत्तरं येतात तर ती योग्य नसतात. म्हणून असे प्रश्न त्या मुलाखतकर्त्याने मुलाखतदात्याला विचारता कामा नये. त्याच्यामुळं मुलाखतीचा हेतू सफल होत नाही. म्हणजे हे सुद्धा पथ्य किंवा ही सुद्धा बाब आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने संयम, विवेक आणि नैतिकतेचे पालन मुलाखती दरम्यान होणं आवश्यक आहे. म्हणजे किती सांगू आणि किती नाही असंही होता कामा नये. वेळ कमी आहे म्हणून किती प्रश्न विचारले असंही होता कामा नये. किंवा भावनेच्या भरामध्ये काही विचारत गेलो, ती मुलाखत करता काही सांगत गेला असंही चालणार नाही. ज्या ठिकाणी संयम बाळगणं आवश्यक आहे, वादंग निर्माण होईल अशी माहिती देणं या ठिकाणी अपेक्षित नाही. जरी तसे प्रश्न आले किंवा जरी तसे प्रसंग सांगण्याची वेळ आली तरी आपल्या भावनांना पण त्या ठिकाणी मुरड घालणं गरजेचं आहे, आवरणं गरजेचं आहे. कारण लोक जमलेली असतात. अशा मॉब समोर, लोकांसमोर असे विषय आपण कदापिही हाताळता कामा नयेत. म्हणून म्हटलेलं आहे मुलाखत घेताना ती मुलाखत संयमानं घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये विवेक असला पाहिजे. विवेक म्हणजे काय? तर ती माहिती ही अत्यंत चांगल्या पद्धतीची असली पाहिजे. विवेकपूर्वक ती माहिती त्या लोकांसमोर शेअर करणं, मांडणं किंवा त्यांना सांगणं गरजेचं आहे. जे कुठल्याही प्रकारे घाणेरडी माहिती म्हणूया आपण, वादंग निर्माण होईल, दंगल उसळेल, लोकांच्या भावना दुखावल्या जातील, समाजामध्ये दुफळी निर्माण होईल, अशा प्रकारची माहिती मुलाखती दरम्यान सादर करू नये. त्यालाच म्हटलेलं आहे विवेकशील मुलाखत असली पाहिजे. तसंच नैतिकतेचं पालन केलं पाहिजे त्या ठिकाणी. म्हणजे विनाकारण घाणेरडे शब्द वापरणं, कोणाला तरी टार्गेट करणं, विनाकारण राजकारणाचा बाऊ करणं त्या ठिकाणी, किंवा लोकांची मनं दुखवणं, कुठंतरी पार्सलिटी करणं, कुठंतरी समाजातील जी काही
बेगडी वास्तवता आहे म्हणूया आपण, किंवा अश्लीलता आहे, किंवा कुठंतरी राजकारणातील कुरघोडी असतील, ज्या बाबी आहेत किंवा असे जे पैलू आहेत ते आपण त्या मुलाखती दरम्यान हाताळायचे नाहीत, कारण त्याच्यातून लोकांच्या भावना दुखावल्या जातात, समाजामध्ये वादंग निर्माण होऊ शकतात, राजकारणाचा विषय त्या ठिकाणी येऊ शकतो आणि या समग्र गोष्टीमुळं मुलाखत ही यशस्वी होणार नाही. म्हणून आपण या बाबी लक्षात घेऊन मुलाखत घेणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण मुलाखतीचा मध्य पाहिलेला आहे, तसंच मुलाखतीचा समारोप, तसंच नोकरीसाठी आणि प्रवेशासाठी मुलाखती घ्याव्यात, तसंच मुलाखत घेताना हे नक्की करावे असे घटक पाहिलेले आहेत. राहिलेला भाग आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.